नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। कशा काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि इकडे माझी जी आहे तर दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि मी जे आहे तर मस्त टिफिनसाठी जे आहे तर भोपळ्याची भाजी बनवत आहे। काय झालं माहिती का, भोपळा जे आहे ना तर हिरवा नाही भेटला, थोडासा लाल होता, पण ते जे आहे तर मुलं खातात आवडीने, त्यामुळे जे आहे तर मग मी घेऊन आले होते। आणि बाय चान्स मी जे आहे तर व्हिडिओ करायला काढला आणि कॉल आलेला होता, तर मग मी जे आहे तर फोनवर थोडंसं बोलत होते। मग म्हणलं चला, हे पण चालू होतं, ते पण चालू होतं आणि माझ्या गप्पा पण चालू होत्या। तर इकडे मी जे आहे तर भाजी बनवत आहे आणि रिव जे आहे तर मस्त मांजरीच्या पिल्ल्यासोबत जे आहे तर खाली खेळत आहे, कारण की नवीन मांजरीचं पिल्लू जे आहे तर खूप छान आहे। तर त्या दोघींचं वेगळं चालू होतं, माझं वेगळं चालू होतं। आणि सकाळचं काय असते बघा, किती बी काही जरी असलं ना तर बरेच नातेवाईक असतात आपले, त्यांचे पण कॉल येतात किंवा आपण पण एखाद्याला लावून बोलू शकतो। पण सकाळचं जे आहे का कोणाचा कॉल आला की खूप धावपळ होते आणि तसंच होतं। हे जे आहे ते घरचा कॉल होता आणि ते नाही, सकाळी आपल्याला बोलावंच लागतं कधी कधी, असं असतं। आणि माझी जे आहे ते खूप गडबड होऊ लागली का, तर मुलांना लवकर जायचं होतं 8 वाजता स्कूलमध्ये, आणि इकडं माझी भाजी पण राहिली होती, कॉलवर पण बोलणं चालूच होतं। मग मी काय केलं, माझं जे आहे ते काम कंटिन्यू चालू ठेवलं आणि फोनही चालू ठेवला आणि भाजी करून घेतली म्हणलं। आणि ह्या भाजीला काही जास्त टाइम लागत नाही, त्यामुळे जे आहे तर पटकन भाजी टाकून घेतली। खूप धावपळ असते सकाळची आणि गडबड पण असते, त्यामध्ये जे आहे तर टाइम कसा निघून जातो ना हे समजत नाही। किती बी लवकर उठलं तरी पण काम बी आवरत नाही आणि सकाळचं हे असं असतं। तर रिवबाळ पण इकडे उठलेला आहे, मस्त डान्स करत होती रिव आणि मी माझ्याच नादात होते भाजीच्या, का तर तिला खूप छान वाटतं। चला, स्वयंपाक चालू आहे इकडे माझा, पटकन जे आहे आटा लावून घेते। भाजी तर टाकलेली आहे, माहित आहे का आज मांजरीच्या पिल्ल्यामध्ये जे आहे तर आम्हाला काही सुचत नाही आहे, मुलं बी त्यात आहेत आणि मी पण त्यातच आहे, तरी पण माझं चाललं आहे। आणि काय केलं माहिती का, व्हिडिओ चालू केला त्यानंतर जे आहे तर आता आपल्याला भरपूर नातेवाईक असतात तर त्यांचे फोन येतात, तर त्यामुळे जे आहे तर मी कॉलवर बोलत होते। चला, मी अगोदर जे आहे तर आटा लावून घेत आहे, माहिती आहे का, एका हाताने आटा लावणं चालू आहे, एका हातात मोबाईल आहे। चला, अगोदर मी आटा लावून घेते, नंतर तुमच्याशी गप्पा मारते। आता जे आहे तर माझा स्वयंपाक हे सगळं पूर्ण जे आहे तर आवरलेलं आहे, माझा अवतार तर बघू शकता तुम्ही। पण आता जे आहे तर शिल्लक काम झालेलं आहे, माहित आहे का, इकडे ठेवलेली आहे आता आमच्या मांजरीसाठी आंघोळीला पाणी। हे बघा कशी फिरत आहे घरभर, हिला जे आहे तर आंघोळ घालून घ्यायची आहे, जोपर्यंत हिला आंघोळ घालत नाही ना तोपर्यंत ही होणार नाही। आणि सारखं पायामध्ये फिरते बघा, सारखं जे आहे तर पायामध्ये आहे। काय आहे चल आता बसन येते, सारखं फिरत आहे। अगोदर जे आहे तर मला तिला आंघोळ घालून घ्यायची आहे, म्हणजे काय माहिती का, शॅम्पू लावून स्वच्छ धुवून घेतली की नाही तर तिचे नख काढून झाले ते एकदा धुवून झाली की नाही मग ती खूप छान होणार आहे, माहित आहे काय आहे। खा, घे फोडून बघा, कुकरला हे करत आहे, खूपच छान आहे। चला, अगोदर तिला आंघोळ घालून घेते मी। मम्मी केलंच कोमट पाणी, कडक केलंय आणि कोमट। आता मांजरीला आंघोळ घालायची, मी घालू? मम्मीची दुसरी पोरगी येते, मी तिला आणते आता। हा, उचलून आण तिला। तिथे कशी झोपली, खूप झोपी गेली, पण आता उठावं लागल। मम्मा मी घालू? मम्मा घालायचं ना, करू मम्मा? ओय करू मम्मी, करू का? कट कशी पळते तुरु तुरु मला मम्मा, मला घालू दे ना, मला घालू दे ना मम्मा। मम्मा थांब ना एका ठिकाणी, थांब ना, ती माझ्याकडून लय भारी थांबती। थांब थांब थांब, अगं तसं नको तू, अगं दे तिच्याकडे, मला घालू दे की, पुसायचं आणि तिला खूप थंडी लागते। तिच्या पोटाला शॅम्पू लावून द्या। थंडी वाजते, कोमट पाणी नाहीये। सोड ना, सोड। बस बस, थांब ग, गाऊन आण माझ्या, गाऊन आण।
पोरीने तुला चांगल्याच कामाचा कुटाणा केला ग ह्या. आवड. मग चला आणलो गं. मम्मी कशी बोर्डामध्ये झालं. चला मदत आला. कशी दिसायची बघ आंघोळ घातल्यावर. चल तिला लय थंडी लागत असं. एकदम छान लय दिसायला. भारी दिसायला झाली बाबा ही. आता हिला जे आहे तर मस्त कोरडी करून अगोदर आता आम्ही हिला ठेवून देतो. हिला लय थंडी लागत आहे. गरमी वाटू दे रे तिला. मी घेऊन बसते थोडा. आता झोपी जाईल ना ते. नको दूध नको ना बांधू येडपटा. चल झोप आता इथं. जे आहे ते बघा आता झोपी जाईन आता ती माहित आहे का. आता ती एकदम स्वच्छ झालेली आहे. चला आता काही नाही. माझं जे राहिलेलं काम आहे ते मी ते करून घेते. आणि ती काय एका ठिकाणावर बसणार नाही. चल दे ती लागून डाळून. मी एवढं जे आहे ते बाहेर सुकवून येते. माहित आहे एकदम क्लीन झालेली आहे आता आणि खूप छान वाटतं असं. बाहेर जे आहे तर खूप पाऊस आहे. मी काय झालं माहिती का, मांजर आंघोळ घातली आणि बाहेर गेले तर पूर्ण जे आहे ते भिजून आले. त्यामुळे जे आहे तर मग आम्हाला ड्रेस चेंज करावा लागलेला आहे. इकडे बघा माझं बाळ. मी 1 तास झालेला आहे आणि माझं जसं मी मांजरला आंघोळ घातलेली आहे ना तसं रिव जे आहे ना तर मांजरला घेऊन बसलेली आहे. तुम्हाला दाखव. आमच्या घरातला नवीन मेहमान आहे तो. त्याचं नाव काय आहे बाळा? खुशी. आणि खुशी जे आहे तर रिवच्या मांडीवर जे आहे तर बघा कशी झोपली आहे. दिसली का? हे बघा तिला आंघोळ घालून घेतलेली आहे ना मी, तर त्यामुळे जे आहे ती झोपी गेलेली आहे. थंडी वाजते. खूप थंडी वाजते ते असं आहे. आणि रिवचं जे आहे ते कंटिन्यू चालू आहे आणि माझे कामं चालतात. देते आता तिला मोबाईल पाहिजे बघायला. चला राहिलेले कामं मी करून घेत आहे. तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इकडे रिव जे आहे तर आता मस्त खुशीला मांडीवर घेऊन जे आहे तर मोबाईल बघणार आहे. माहित आहे का आता तिचं ते कंटिन्यू चालू राहतं. आणि आज पावसानं बी म्हणताना तो खूप वैताग दिला आहे मला. माहित आहे का, रिटर्न पाऊस चालू झालेला आहे. आणि ज्या टायमिंगला मला स्कूलमध्ये जायचं असतं ना रिवला घेऊन, त्या टायमिंगला जे आहे तर जास्तच येतो पण कमी नाही असं आहे. तिला एक काम कर, तिथं खाली ठेवून दे. मांडीवर घेऊन नको बसू. मग आता तू मोबाईल जर का लावला तर ती उठणार नाही का. बघा मांडीवर घेऊन बसली. तिला म्हणलं सवय खाली हे करण्याची ठेव. आणि आज अमावस्या आहे ना त्यामुळे जे आहे तर मस्त इकडं देवाला नारळ फोडून घेतलं होतं मी. खूप छान आणि गोड लागायला आहे. पण खूप मोठं होतं नारळ माहित आहे. काही नाही होत तिला. दे चल सोडून. हा सोड खाली. खेळू दे. हा जाऊ दे. आता काय माहितीये का, पाऊस असल्यामुळे जे आहे ती लवकर सुकणार नाही. सुकल नंतर हळूहळू. पण धुणं खूप गरजेचं होतं कारण की कालच आणली आहे तिला आणि मग आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. तर मग सगळ्यात अगोदर तिची आंघोळ महत्वाची होती. आणि त्यांनी पण सांगितलं होतं असं काही नाही की धुवा म्हणून. अगोदर कॉल केला आणि त्यांना विचारलं की मांजरला जर का आंघोळ घातली तर चालेल का. आता मांजर नाही म्हणणार आहे मी. ती माहीत आहे का खुशी आहे. तिनं जे आहे तर मला खुशी दिली आहे त्यामुळे तिचं नाव आम्ही खुशी ठेवलं आहे. माहीत आहे का. तर खुशीला जे आहे आंघोळ घालून घेतली आणि आता तिचं जे आहे ते चाललं आहे. इकडं दूध वगैरे तिचं गरम करून ठेवलं आहे. कुठे गेली का बस. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ परत एकदा.